किल्ले शिवनेरीचा आमदार या नात्याने माझ्या महाराष्ट्राच्या आणि जुन्नर तालुक्याच्या तमाम असलेल्या मायबाप जनतेला शिवजयंतीच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। खरं तर स्वराज्याच्या निर्मितीसाठी ज्यांनी स्वतःचं आयुष्य खर्च केलं आणि सर्वसामान्य माणसाने आपला हेतू काय म्हणून जगला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका म्हणून ज्या राजांनी आपलं स्वतःचं उभं आयुष्य या मातीसाठी खर्च केलं त्या शिवरायांना खरं तर ह्या जगाची मानवंदना आहे। आणि म्हणून तर इतके राजे होऊन गेले, पण त्या राजामधून ह्या राजाला जय म्हटलं जातं। अखंड हिंदुस्थानाने किंवा जगाने जेवढे राजे पाहिले त्या राजांमध्ये अद्भुत असलेला राजा की 450 वर्षानंतर सुद्धा आजही त्यांच्या नावाच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जय म्हटलं जातं। आणि त्या मातीतला खरं तर मी आमदार आहे। त्या किल्ले शिवनेरीचा मी खरं तर एक पाईक आहे। मी या किल्ले शिवनेरीचा शिलेदार आहे। आणि म्हणून आजच्या ह्या अनन्य साधारण असलेल्या आजच्या दिवसाला अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं खरं तर अतिशय चांगल्या दिवसाचं एक सुवर्ण अक्षराने नोंदवं अशा पद्धतीचं आजच्या दिवसाचं महत्त्व आहे। आणि म्हणून माझ्या तमाम असलेल्या मायबाप जनतेला पुन्हा एकदा शुभेच्छा देत असताना खरं तर अधिवेशनचा कार्यकाळ चालू आहे। आज इच्छा असून सुद्धा मला मतदारसंघामध्ये येता आलं नाही, परंतु मला ह्या माध्यमातून आपल्या आवाजच्या माध्यमातून सांगावं लागेल की जे आज अधिवेशन आहे बजेटचं, त्या बजेटच्या अधिवेशनामध्ये जे जनतेला हवंय ती कामं मी खरं तर पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन चाललेलो आहे। सर्वात आनंदाची बाब अशी आहे की आंबेगाव इथे आपण प्रस्तावित केलेले जे बिबट्या सफारीचा जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावाला मंजुरी आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस सरकारमधले वन खात्याचे जे मंत्री आहेत आणि वित्त खात्याचे जे मंत्री आहेत आदरणीय सुधीरजी मुनगंटीवार साहेबांनी या प्रस्तावासाठी आंबेगावांचं नाव फायनल केलेलं आहे। आणि त्या बाबतीतली पावलं आता ह्या अधिवेशनापासून उचलण्यात आलेली याचा मला सार्थ अभिमान वाटतो। ते काम लवकरच आपला पायलट प्रोजेक्ट म्हणून या तालुक्यामध्ये संवर्धन केलं जाईल। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला अभूतपूर्व असलेला अशा पद्धतीचा हा बिबट सफारीचा एक चांगला प्रोजेक्ट माझ्या तालुक्यामध्ये येतोय याचा आनंद मला होतोय आणि मला सरकारचा आभार मानले पाहिजेत। त्याचप्रमाणे बाळासाहेब दांगट यांनी मनोहर जोशींच्या काळामध्ये आणि सन्माननीय असलेले त्यावेळेचं युतीच्या सरकारमध्ये दाऱ्या घाटाचा जो प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला होता, त्यानंतर मधल्या काळामध्ये जे आमदार होऊन गेले त्या आमदारांनी खरं तर त्यावेळेला गेल्या 15 वर्षामध्ये एकही कागद इकडचा तिकडे न केला। टीका टिप्पणी मला करायचं नाही, परंतु मी त्याचा रेकॉर्ड काढला आणि त्या दाऱ्या घाटाच्या प्रस्तावाच्या बाबतीत सुद्धा मी अतिशय जबाबदारीने त्याचा पाठपुरावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने आणि असलेल्या दाऱ्या घाटच्या बाबतीमध्ये परिवहनच्या खात्याने त्या बाबतीमध्ये सुद्धा मंजुरी दिलेली आहे। आणि त्या मंजुरीमध्ये 1 कोटी रुपये त्यांनी ह्या बजेटमध्ये प्रस्तावित केलेत की त्याचा संपूर्ण असलेला सर्वे 1 कोटीच्या निमित्ताने खर्च करतो सर्वे करून उर्वरित जेवढी रक्कम त्या प्रोजेक्टला लागणार आहे ती रक्कम दाऱ्या घाटाचे हे शासन देऊन दाऱ्या घाट चालू होऊन मुंबईपर्यंतचे असलेलं अंतर हे शिवनेरीचं आणि मुंबईचं कमी करण्यासाठी एक आनंदाचा असलेला निर्णय आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे। त्याचप्रमाणे या बजेटमध्ये जी प्रस्तावित कामं केली ती प्रस्तावित केलेली कामं अतिशय चांगल्या रस्त्यांना निधी यावेळेला आपण देव मागितलेला आहे। धोलवड उमरज नंबर 2 उमरज नंबर 1 पिंपळवंडी हा 10 किलोमीटर जवळ 3 कोटी 20 लाख रुपयाचा रस्ता प्रस्तावित झालेला आहे। त्याचप्रमाणे जामतपाटा बोरवाडी साळवाडी बोरी या ठिकाणी 10 किलोमीटरचा म्हणजे जवळ 3 कोटी रुपयाचा रस्ता प्रस्तावित झालेला आहे। शिरोली सुलतानपूर निमगाव सावा हा 10 किलोमीटरचा म्हणजे 3 कोटीचा रस्ता प्रस्तावित झालेला आहे। उदापूर ते मांधारणे खोपरा मांडवळ हा जवळजवळ 14 किलोमीटरचा 3 कोटी 20 लाख रुपयाचा रस्ता प्रस्तावित झालेला आहे। 14 नंबर ते येडगाव कारखाना आणि जुन्नर हा जवळजवळ 16 किलोमीटरचा रस्ता 4 कोटी 20 लाख रुपयाचा रस्ता प्रस्तावित झालेला आहे। नारंगाव वालवाडी गुंजवाडी हा 5 किलोमीटरचा रस्ता प्रस्तावित झालेला आहे। डिंगोरे आंबले शिवार येथील पूल हा जवळजवळ 3.5 कोटी रुपयाचा पूल त्या ठिकाणी आपला प्रस्तावित झालेला आहे। त्याप्रमाणे डिंगोरे शेरकर वस्ती कोकणी नदीच्या पुलावरची मध्ये घटना घडली, महिला त्या ठिकाणी वायर रूम मधून जात असताना पडली आणि मृत्युमुखी पडली, तो पूल त्या ठिकाणी आपण प्रस्तावित केलेला आहे। चिलेवाडी येथील जे बंद पाईपलाईनची जी आता आपली अनेक वर्षापासून पायलट प्रोजेक्ट चालू जी स्कीम चालू आहे त्याच्यामध्ये तो 90 कोटीचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये 40 कोटीचं काम जवळजवळ पहिला टप्पा संपला आहे आणि आता उर्वरित 50 कोटीची आपण मागणी केली। त्या 50 कोटीपैकी 30 कोटीची जवळजवळ मागणी त्या ठिकाणी
प्रस्तावित झालेली आहे। त्याप्रमाणे विशेष आनंदाची बाब म्हणजे रायगड महोत्सव जसा महाराष्ट्रात होतो तसा शिवनेर महोत्सवाला हिरवा कंदील मुख्यमंत्री साहेब आणि सन्माननीय या खात्याचे सांस्कृतिक मंत्री विनोदजी तावडे साहेब, पालकमंत्री गिरीशजी बापट साहेब या सर्वांच्या असलेल्या मार्गदर्शनाखाली आपला शिवनेर महोत्सव चालू होतो। यावर्षीपासून ही आपल्या दृष्टीने आनंदाची बाब आहे।